तिळाचे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये 3 वाटी तीळ घ्यायचे आहेत. तिळांना चांगलं भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजून झाल्यानंतर 1 वाटी शेंगदाणे त्याच कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याचे अशा प्रकारे टरफलं काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सरमध्ये हेच शेंगदाणे आबडधोबड काढून घ्यायचे आहेत. आता गुळाला बारीक करून घ्यायचे आहेत. गूळ बारीक झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचे आहेत. त्यात 3 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जास्तही गूळ घेऊ शकता, गोड जास्त आवडत असेल तर. गुळाला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे थोडं पाणी टाकून गुळाला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. गुळाचा फेस येत असल्यावर आपला गूळ झालेला आहे. एका पाण्याच्या वाटीमध्ये आपला गूळ झालेला की नाही हे तपासण्यासाठी एका पाण्याच्या वाटीमध्ये गूळ थोडासा टाकून घ्यायचा आहे. बघा, माझा गूळ झालेला नाही आहे, त्यामुळे गुळाला अजून थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहेत. थोड्या वेळ भाजून घेतल्यानंतर वापस एकदा गुळाचा गोळा होत आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे. माझा गुळाचा गोळा झालेला आहे. आता गॅस बंद करून आपण भाजलेले तीळ आणि शेंगदाणे त्या मिश्रण गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे. गूळ, तीळ आणि शेंगदाणे अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता एका परातीला तूप लावून घ्यायचे आहे. त्या परातीमध्ये अशा प्रकारे थोडे थोडे ते मिक्सर टाकायचे आहे. पाण्याचा हात करून तिळाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हाताला पाणी लावून घेतल्यानंतरच तुम्ही अशा प्रकारे तिळाचे लाडू बनवू शकता.